दिल्लीतील बॉम्बस्फोटा प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी एनआयएला दिलेले आहेत। त्यांनी दोषींची ओळख पटवावी तसंच कोणालाही सोडलं जाणार नाही, त्यांना कठोर शिक्षा होईल असा इशाराही दिलाय। सोमवारी सायंकाळी राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसर बॉम्बस्फोटाच्या घटनेनं हादरला होता। त्यात 9 जणांचा मृत्यूही झाला होता तर अनेक जण जखमी झालेले होते। त्यानंतर देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला होता। दिल्लीतील स्फोटातील बळींसाठी भूतानमध्ये काल भावनिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। थिम्पू इथल्या चांगली मिथांग स्टेडियममध्ये भूतानचे राजे जिग्मे खेसर नागम्याल वांगचुक यांच्या उपस्थितीमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही या प्रसंगी उपस्थित होते। हजारो भूतानी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भारताची एकात्मता व्यक्त केली। स्फोटातील बळी, जखमी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली। भूतानच्या जनतेने या माध्यमातून भारताला दृढ पाठिंबा आणि सहानुभूतीचा संदेशही दिलाय। दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटावर इस्रायलनं शोक व्यक्त केला। इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिदोन सार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। त्यांनी स्फोटातील निष्पाप मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे। त्यांनी जखमींच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थनाही केली आहे। दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात इस्रायल भारताच्या सोबत खंबीरपणे उभा आहे असंही सार यांनी स्पष्ट केलंय। दिल्लीतील या हल्ल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त केली जात असून भारताबरोबर एकजूट दर्शवणारे संदेश विविध देश देत आहेत। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटावर सिंगापूरनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। भारतातील सिंगापूरचे उच्चायुक्त सायमन वोंग यांनी या घटनेला दहशतवादी कृत्य म्हणत कठोर निषेध नोंदवला। सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी स्फोटातील बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करत जखमींसाठी प्रार्थना केली आहे। दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात सिंगापूर भारतासोबत ठामपणे उभं असल्याचं वोंग यांनी म्हटलंय। दिल्लीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी केंद्र सरकारला कठोर कारवाईची विनंती केली आहे। या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला असून गुन्हेगारांना निश्चित शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा असं त्यांनी म्हटलंय। देशाची एकता, शांतता आणि दहशतवादी कारवायांबाबत आपण अत्यंत सावध राहिलं पाहिजे असंही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। कर्नाटकामधील सुरक्षेचा आढावा गृहमंत्री घेत असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही आवश्यक ती पावलं उचलण्याचे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी दिली। दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशननं लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तपास यंत्रणांना सहकार्य आणि परिसरातील सुरक्षा कायम ठेवण्यासाठी लाल किल्ला मेट्रो स्टेशन आजही प्रवाशांसाठी बंद ठेवलं जाईल अशी माहिती DMRCनं दिली आहे। मात्र इतर सर्व मेट्रो स्टेशन्स नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील। प्रवाशांनी या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलंय। दिल्लीमधील सुरक्षा यंत्रणा सतर्क असून तपास पथकं आणि इतर अधिकाऱ्यांकडून उपाययोजनाही केल्या जात आहेत। देशामध्ये 2014 नंतर काश्मीर वगळता इतर भागात दहशतवादी हल्ले झालेले नाहीत असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटलं असलं तरी देशात अनेक ठिकाणी हल्ले आणि घातपाताच्या घटना घडल्यात। त्यात 285हून अधिक लष्करी जवान शहीद झालेत। गेल्या 10 वर्षांमध्ये बालाकोट, सर्जिकल स्ट्राईक तसंच ऑपरेशन सिंदूर सारख्या लष्करी मोहिमा राबवण्यात आल्यात। त्याचबरोबर अनेकदा भारत-पाकिस्तान सीमेवर भारतीय सैन्यानं दहशतवाद्यांविरुद्ध अनेक कारवाया करून असंख्य दहशतवाद्यांना ठारही केले। अनेक दहशतवादी कारवाया रोखल्यात तरीही दहशतवाद्यांचे हल्ले थांबलेले नाहीत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत। थिम्पूतील पारो विमानतळावर भूतानचे पंतप्रधान टोबगे यांनी मोदींचं उत्साहपूर्ण स्वागत केलं। मोदींचा हा दौरा भारत-भूतान मैत्री अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातोय। दोन्ही देशांदरम्यान रणनीतिक सहकार्य, आर्थिक भागीदारी आणि सांस्कृतिक आदान-प्रदान यासह विविध विषयांवर चर्चा होणार आहे। याच दौऱ्यात एका जलविद्युत प्रकल्पाचंही उद्घाटन होणार असून या प्रकल्पामुळे भूतानच्या ऊर्जा उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होणार आहे। भूतान भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्यात अत्यंत फलदायी बैठक पार पडली। पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरती ही माहिती दिली आहे। भारत-भूतान संबंधांच्या सर्व क्षेत्रांचा आढावा घेण्यात आला असं ते म्हणालेत। ऊर्जा, क्षमता बांधणी, कनेक्टिव्हिटी, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा या महत्त्वपूर्ण विषयांवर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली आहे। यासह भूतानच्या विकास यात्रेमध्ये भारत की पार्टनर आहे याचा आम्हाला अभिमान असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। दोन्ही देशांमधील रणनीतिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरली आहे।
बिहार विधानसभा निवडणुकीत यावेळी 66.91% इतकं विक्रमी एकूण मतदान झालंय. 1951 मधील पहिल्या बिहार निवडणुकीनंतर सर्वाधिक झालेलं हे मतदान आहे, ज्यामुळे या निवडणुकीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालंय. या निवडणुकीची आणखी एक लक्षणीय बाब म्हणजे बिहारच्या इतिहासामध्ये यावेळी महिला मतदारांनी सर्वाधिक मतदान करण्याची नोंद केली आहे. महिला मतदारांचा उत्साह अभूतपूर्व होता. काल मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला. शुक्रवारी मतमोजणी पार पडणार आहे, त्यामुळे बिहारमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे लक्ष लागलंय. एक्झिट पोलचे अंदाज विरोधी पक्षासाठी निराशाजनक आहेत. मात्र यात सर्वात मोठा फटका हा प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला बसलेला पाहायला मिळतोय. या पक्षाकडून त्यांच्या पहिल्याच निवडणुकीत चांगला प्रभाव टाकण्याची आशा व्यक्त केली जात होती. मात्र एक्झिट पोलनुसार त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. बहुतांश एक्झिट पोल अंदाजांमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला 5 पेक्षाही कमी जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला पीपल्स पल्सनं 0 ते 5 जागा मिळतील असा अंदाजही व्यक्त केला आहे. बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपताच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसलाय. बिहारमधील विधिमंडळ पक्षाचे नेते आणि बिहार प्रदेश काँग्रेस समितीचे माजी अध्यक्ष शकील अहमद खान यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून याची माहिती दिली आहे आणि राजीनामा देण्यामागील कारणही स्पष्ट केलंय. काँग्रेस प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात शकील अहमद खान यांनी म्हटलंय की माझे 3 मुलगे कॅनडामध्ये राहतात आणि त्यापैकी कोणालाही राजकारणात येण्यास रस नाहीये. जड अंतकरणानं मी काँग्रेस पक्षातून राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय असंही त्यांनी नमूद केलं. देशातील बांधकाम क्षेत्रात जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्यात तब्बल 41,722 कोटी 30 लाख रुपयांची गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 5.2 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली होती. नवी दिल्लीसह मुंबई, पुणे, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या 7 महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होती आहे. मुंबईमधील गुंतवणुकीमध्ये 300% वाढली आहे. तर चालू वर्ष अखेरपर्यंत बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक 6 ते 6.5 अब्ज डॉलरवर जाईल असा अंदाज कुशमन अँड वेकफिल्डच्या इंडिया कॅपिटल मार्केट्सच्या तिमाही अहवालामध्ये नोंदवण्यात आला आहे.